गाईस, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मी आहे योगिता आणि आज मी शिकणार आहे ढोकळा कसा बनवायचा. कारण मला ढोकळा येत नाही, खूप वेळेस बनवला पण माझा ढोकळा बरोबर जमतच नाही. तर आज माझी बहीण जी पुण्यावरून आलेली आहे ती मला शिकवणार आहे आज ढोकळा कसा बनवायचा. तर चला जाणून घेऊ आपण तिच्याकडूनच की ढोकळा कसा बनवायचा. हां, तर काय घेतलं तू आधी? सर्वात आधी आता तुला सांगते, हा एक डबा आहे. या डब्याने एक वाटी मी रवा घेतलेला आहे आणि याच डब्याने एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे. हे बघ, एक वाटी एक डबा रवा आहे, त्याच डब्यानं एक वाटी एक डबा बेसन घेतलेलं आहे आणि दोन्हींचं प्रमाण हे सेम असावं, बरोबर. ह्याच्यात काय हळद टाकायची का? आता याच्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची. मी तुला सांगते, प्रमाणामध्ये मीठ घ्यायचं आहे, बरोबर आपल्या अंदाजानुसार मीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये तिकडून साखर बंद, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ अंदाजामध्ये म्हणजे पूर्ण बरोबर घ्यायचं की अंदाजाने घ्यायचं? अंदाजानुसार आपल्या तुमच्या म्हणजे तुम्ही किती घेता तुमच्या हिशोबाने त्यानुसार मीठ टाकायचं अंदाजाने. पण माझा ढोकळा तर लालच येते. असा ही स्टीलचा गोल साखरखडा आहे, स्टीलचा. तेल टाकायचं आहे यामध्ये, थोडं तेल टाकायचं. तेल टाकायचं आणि इनो कधी टाकायची? सगळं बॅटर मिक्स करायचं. मी तुला हळूहळू स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. अन्न तू बोल साखरखडा. माझी सवय आहे हो इथं तिथं बोलायची. तर मला अडीन तरी ती विसरून गेली मी. तर ते त्यांना इथं तिथं. आता आम्ही आहो विदर्भाचे. इथं आपण थोडीशी साखर टाकणार. आम्ही आहो विदर्भाचे. थांबा एक मिनिट. आणि आता आपण काय करणार आहोत? साखर. साखर कशासाठी पाहिजे? थोडंसं त्याला टेक्स्चर यायसाठी साखर मिक्स करायची. असं लागते, गोड नाही लागत पण आतून त्याला टेक्स्चर खूप छान येतं. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता थोडीशी हळद सांगितली, कलर येण्यासाठी थोडीशी हळद टाकायची, जास्त टाकायची नाही. चिमूटभर हळद टाकायची, चिमूटभर टाकायची. नाहीतर मग त्याला काय होतं, लाल लाल पडतो. तुझा ढोकळा लाल होते ना, त्याच्या प्रकारे लाल होते. चिमूटभर हळद टाकायची. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. चांगलं मिक्स करून घ्यायचं. रवा आणि बेसन आपण टाकलेले सगळे पदार्थ ह्याच्यामध्ये पूर्ण एकजीव होतील असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपण. आता तुला पाण्याचा अंदाज जर कळत नसेल तर मी तुला पाण्याचा अंदाज सांगते. एक वाटी हा डबा आपण रवा घेतलेला, एकच डबा आपण बेसन घेतलेलं. त्याच्यामध्ये ह्या डब्याने पाणी मोजून घ्यायचं. अच्छा, पाण्याचाच प्रॉब्लेम होतो शिंदे. तर तुला सांगते मी, आता आपण बघू आपण याच्यामध्ये पाणी कशा प्रकारे बसते ते. आणि हे थोडं थोडं पाणी टाकून असं मिक्स करून घ्यायचं. मला तर वाटतं की याच्यामध्ये आपल्याला 2 डबे पाणी, बरोबर आपण 2 डबे बॅटर घेतलेलं आहे ना. हा, छान आहे, छान. तर हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं. किती पाणी? तर हे पाणी घेतलं. एक डब्बा पाणी म्हणजे एक डब्बा पाणी टाकायचं का त्याच्यात? नाही, तुला सांगते ना. आता एक डब्बा आपण पाणी टाकलेलं आहे, बरोबर. आता हा दुसरा डबा आहे. आपण बघणार आहे पाणी याच्यामध्ये किती बसणार आहे. तर ह्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. आता फेटून घ्यायचं. किती दिवस काय म्हणता, किती फेटून घ्यायचं. याच्या जे गाठी आहेत ना, हे सगळं मिक्स होईल असं. आणि जे बेसनाच्या आपण गाठी तयार होतात ना, ते सगळ्या अशा फोडून त्याला चांगलं असं फेटून घ्यायचं आहे, एकजीव होईपर्यंत सगळं. एक डबा पाणी टाकला तर याच्यात आपण हळूहळू थोडं थोडं पाणी टाकणार आहे. याच्यामध्ये साधारणतः 1.5 डब्बा पाणी बसेल. 1.5 डब्बा. आता
आता तू बघू शकतेस, आपण एक डबा पहिलेच ओतलेला आहे आणि हा दुसरा डबा आपण मिक्स करायला घेतलेला आहे. अशा प्रकारे सगळं असं, तर अजिबात गाठी बिठी काहीच होणार नाही. अशा प्रकारे ते आपण मिक्स तर बघू शकता मित्रांनो, हे बॅटर कसं तयार केलेलं आहे ते. तर मला तर काही येत नाही, पण आता पुढच्या वेळेस मी करून पाहिन आणि नक्की तुम्हाला दाखवीन मी करताना की माझा ढोकळा कसा झाला आहे तो. आता तुम्हाला मी ढोकळा सुद्धा दाखवणार आहे की तो झाल्यानंतर कसं स्पंजी स्पंजी होतोय. असं आपण अचूक प्रमाणात जर घेतलं ना तर आपला ढोकळा कधीही चुकणार नाही. याला खूप असं फेटून घ्यायचा मसाला. ह्या बाया बसलेल्या इथं ढोकळा कसा बनवतात ते बघण्यासाठी म्हटल्यापेक्षा ह्या तुम्हाला सांगते, आता आपल्याला 2 डबे पण पाणी नाही लागलेलं. पहिला एक डबा टाकलेला आहे, दुसऱ्या डब्यात मग या डब्यानंच करत जाईल ना मी, मला कळत नाही. मित्रांनो, माझी मम्मी ना ढोकळ्याचं चटणी पण बनवणार आहे. ढोकळ्याची चटणी येते का तुझ्या मम्मीला? हा, अच्छा. आणि खूप छान बनवते. हा, तू खाल्ला होता का मला अंकु? तू खाल्ला होता? हो, त्या दिवशी खाल्ला. मला लय आवडतो. तर ह्या गाठी आपण अशा सगळ्या इथल्या गाठी ज्या आहेत ना त्या आपण फोडलेल्या आहेत. तरी आपण थोडंसं पाणी याला भिजू घातल्यानंतर थोडंसं पाणी हे होतं, म्हणजे आपण पण आमच्याकडे आता ढोकळ्याचं हे नाही, भांडं नाही आहे. भांड्या नाही आहे ना, तर आपण काय करणार आहोत ते तुला घरून आणलं बी नाही. नाही ना, माझ्या लक्षातच नाही राहिलं ढोकळ्याचं ते भांड्या. असं काही जरुरी नसतं की ढोकळ्याच्या भांड्यामध्येच ढोकळा तयार होतो. आपल्याला असं खोलगट असं पसरट असं ताट असेल आपल्याकडे, तर त्या ताटामध्ये पण आपण करणार आहोत. पण आता इथं असं आहे की तसल्या प्रकारचं ताट पण नाही आहे, तर मग आपण काय करणार आहे, इडलीचं जे भांडं असतं ना आपलं, त्याच्यावरचं जे झाकण असतं ना इडलीच्या भांड्याचं, ते त्या झाकणामध्ये आपण आता ढोकळा तयार करणार. अच्छा. खूप छान असा ढोकळा तयार होते. तुम्ही किती करायचा आहे त्या अंदाजानुसार तुम्ही झाकण बघून करू शकता. मला ढोकळ्याची चटणी जास्त आवडते ढोकळ्यापेक्षा. अच्छा. ढोकळ्याची चटणी आणि ढोकळा खूप आवडते. यांना ढोकळ्याची चटणी आणि ढोकळा खूप आवडते. आता ढोकळ्याची चटणी काही माहीत नाही मला, पण ढोकळा माहिती आहे बाबा. यांना ढोकळ्याची चटणी कुठे खाल्ली काही माहीत नाही. बघा, तुम्ही बघू शकता आपण भिजवल्यानंतर बॅटर कशा प्रकारे तयार झालेलं आहे. ते असं सुटसुटीत असं म्हणजे खाली असं वगळलं पाहिजे. अशा प्रकारे आपण ही बॅटर असं एकदम छान असं भिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे बाइंडिंग आलेलं आहे. बघा मित्रांनो, माझा अवतार, मी अजून आंघोळही केलेली नाही आहे आणि आम्हाला खायचे हे ढोकळे याच्यासाठी आहे की मला ढोकळं बनवता येत नाही. मी भरपूरदा 2-3दा ट्राय केलं आणि माझे ढोकळ्यांचा कलर जो आहे तो पूर्ण लाल होतो, स्पंजी तर अजिबात होत नाही आणि ते कसं ठेवायचं ते मला काही कळत नाही. म्हणून मग ताई आली आहे पुण्यावरून. ताईला झाले आहे 15 दिवस. आता ती अजून 15 दिवस राहणार आहे आणि मग त्यामुळे आम्हाला खाऊन घ्यायचे ढोकळे बनवून. आणि आज सोबतच मी करूनच बघणार आहे. मला यायलाच पाहिजे, जर आवडतात. माझ्या आईलाही खूप आवडतात. आम्ही विकत आणतो बाहेरून, पण मग विकतची वस्तू कसं मन नाही भरत. तर मी ढोकळे कसे बनवायचे ते शिकून घेणार आहे आणि पुढच्या वेळेस जेव्हा मी ढोकळे बनवेल तेव्हा हा नक्की मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि माझे ढोकळे येतात की नाही बरोबर किंवा झाले की नाही बरोबर ते हे तुम्ही मला नक्की सांगा कमेंट करून. आणि आजचाही ढोकळा माझ्या बहिणीने जो बनवलेला आहे तोही मी तुम्हाला दाखवणार आहे. कसं आहे मित्रांनो, आपण आहे विदर्भातले ना, आपली भाषा आहे अशीच. आपण याच भाषेत जन्मलेलं आहे आणि याच भाषेत मरणार आहे. तर आपली भाषा ही अशीच आहे. ज्याला पट्टे त्यानं व्हिडिओ पाहायचा नाही तर नाही पाहायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. आपण आहे विदर्भाच्या साईडमधले. आपण बंबईत जाऊ, पुण्यात जाऊ, दिल्लीत जाऊ, आपला जन्मवाडी व्हायला ना आपण हेच बोलणार आहे. तर आपण तर असेच आहो बा. कोणाकोणाला आपली भाषा आवडते त्यांना लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. मी पुण्यामधली तरी पण मला. तर आता हे बॅटर तयार केलेलं आहे. हे थोडा वेळ आपल्याला असं ठेवायचं आहे. आता ताई काय करते पुढे पाहूया. मावशी, तू ढोकळ्याची चटणी बी दाखवशील ना? ढोकळ्याची चटणी नाही येत बेटा मला. नाही, माझी मम्मी बनवली ते व्हिडिओमध्ये दाखवशील ना? हो. तर ही आहे इशू, माझ्या बहिणीची मुलगी. आता ती जराशी रिकामी धंदे करते आमच्यासोबत. ती जरा जास्त एक्स्ट्रा आहे. आता ही बॅटर तिकडच्या घरात येते, बघू शकता तुम्ही.
माझी भाची आहे, भांडे घासते, बोलत नाही माझ्याशी. तर आमचे 2 घरं आहे, एक तिकडचं आहे आणि एक इकडचं आहे. तर आम्ही इकडे स्वयंपाक करत असतो. तर अजून म्हणजे साफसफाई व्हायची राहिलेली आहे. घर आमचं साधारणच आहे, बघू शकता. हे पण घर आमचं साधारण आहे, ते पण घर आमचं साधारणच आहे. बघू शकता, ही माझी भाची आहे, हिला ढोकळे खायचे आहे आणि मग ती आता किचनच्या वाट्याजवळच येऊन उभी राहणार आहे. तर ही आली आमची बाई पुण्याची. पुण्याची बाई याच्यासाठी म्हणावं लागते की पुण्याच्या बाईला आमची भाषा येत नाही. मला येते. तर सर्वात आधी काय करणार आहेस तू? आता मी काय करणार आहे, हे जे बॅटर आपण तयार केलेलं आहे, या बॅटरला आपण थोडं 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. 10 मिनिटं झाकून ठेवणार आहे. अच्छा. मला येते विदर्भाची भाषा. बाइंडिंग खूप छान येतं. 10 मिनिटं आपण त्याला झाकून ठेवणार आहे. त्याच्यानंतर काय करायचं मग मी तुला नंतर सांगतेस. ओके. अरे ही कढई नव्हती पाहिजे, पण ती प्लेनवाली पाहिजे, याच्यात बसतच नाही हे. बघा मित्रांनो, आमच्या घरी ढोकळ्याचं भांडं नाही आहे, तर मग आम्ही हे इडलीचं भांडं आहे ना, तर या इडलीच्या भांड्यामध्ये इथे आता ताईनं खाली तेल लावलेलं आहे, तर या इडलीच्या भांड्यामध्येच आम्ही ढोकळा करतो. पण तुमच्याही घरी जर ढोकळ्याचं भांडं नसेल तर तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये ढोकळा करून पहा, नक्कीच चांगला होतो. तर ही आमची इशू आहे. कितवीत जाते तू इशू? 5वीत जाते का? ती पण 5वीत जाते. ही माझी भाची आहे, ही पण 5वीत जाते. आणि तो तुझा भाचा. तो माझा भाचा आहे. लाजतो तो खूप, कॅमेरासमोर यायचं नाहीच म्हणतो, उघडा बागडा. हा माझा मुलगा म्हणजे माझ्या बहिणीचा मुलगा गणू. तर मित्रांनो, आमच्या घरात खूप सारे लेकरं आहे, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही दिवसभर किती मस्त्या करत असणार, काय करत असणार, हे सगळं बघू शकता तुम्ही. तर 10 मिनिटं आपलं बॅटर सेट होईपर्यंत आपण कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. कढईमध्ये पाणी घेतलेलं. पाणी किती घेतलेलं? किती प्रमाणात? आणि आपल्या भांड्याच्या खाली बसेल एवढं घ्यायचं. अच्छा. तुम्ही कशात करणार आहे ते तुम्ही तुमचं ठरवायचं. तर आता आम्ही हे इडलीचं जे झाकण आहे, हे इडलीचं झाकण काढलेलं आहे बघा. ढोकळा तयार करण्यासाठी याच्यात बराच मोठा ढोकळा पण होऊ शकतो, कारण भांडं छान आहे. आणि इडलीच्या भांड्यापेक्षाही मला असं वाटतं, म्हणजे महत्त्वाचे जे भांडं असतं त्या भांड्यापेक्षाही या झाकणामध्ये खूप छान ढोकळा तयार होतो. खाली आहे ना असं तेल. नाही, बरं झालं ना, ह्याच्या आधी म्हणजे भांडं नाही म्हणूनच मला असं वाटत होतं की कदाचित ढोकळाच होत नसेल माझा. नाही, तुम्ही जे एका लहान मुलांना आयडिया दिली मित्रांनो आम्हाला, एका लहान मुलांना आयडिया दिली आम्हाला की तुम्ही याच्यामध्ये ढोकळा करा म्हणून. तर आम्ही ते करून बघितलं, तर खरंच खूप छान झाला. तुमच्याकडे जर इडलीचं भांडं नसेल तर तुमच्याकडे जर ढोकळ्याचं भांडं नसेल तर तुम्ही इडलीच्या भांड्यात करू शकता आणि करून बघा. आणि प्लीज मला कमेंट करा की खरंच चांगलं होतो का म्हणून. तिकडची इनोची पुडी आणि थोडंसं पाणी. तर बघा, आपण या झाकणाला जे आहे ना आतून असं तेल लावलेलं आहे. खायचं तेल असं पूर्ण चौकून असं लावून घ्यायचं, म्हणजे जो आपला ढोकळा आहे तो खाली चिटकणार नाही आणि काढताना व्यवस्थित निघणार आहे. त्यासाठी आपण खाली असं खूप सारं असं तेल लावलेलं आहे. काय होणार आहे की, आणि आता हे पाणी आपण गरम करणार आहोत. हे झाकण बसवलं होतं ना आपण, ही आणली आता इनोची पुडी, आणि हे इनोची पुडी आहे. हे 10 मिनिटाचं आपण जेव्हा हे करणार आहोत, तर ही पुडी आपण याच्यात मिक्स करणार आहे. पाणी थोडंसं सांगितलं तर चांगलं भरून पाणी घेऊन आली. माझी मुलगी इतकी हुशार आहे ना, थोडं आपण म्हणजे जे काम आपण सांगतो ना ते एक्स्ट्रा काम करते आणि ते एक्स्ट्राच आहे. तर आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हे पाणी आता चांगलं असं उकळी येईपर्यंत गरम होऊ द्यायचं आहे. काय म्हणते? ह्या ढोकळा खाण्यासाठी इतक्या आतुर आहे.
की मी अजून ढोकळा तयार पण झालेला नाही, तर ह्या माझ्या समोरच उभ्या आहेत. कधी ढोकळा होणार आणि कधी आम्ही खाणार. असं इथे एक समोरच उभे आहेत. तर त्यांना ढोकळा खूप आवडते ना? हो. तर आपलं पाणी आपण गरम होऊ देणार आहे, चांगलं कडक होऊ देणार आहे. आपण भांडं याच्यावर बसवून बघणार आहे कसं बसणार आहे. तर आपलं भांडं असं बसणार आहे, बघू शकता. पाण्यावर आपण असं हे झाकण असं ठेवणार आहे आणि याच्यामध्ये आपण आपलं बॅटर ओतणार आहे. तर पाणी गरम झालेलं नाही आहे, ते पाणी गरम होत आहे तोपर्यंत चांगलं कडक उकडू येऊ द्यायचं, म्हणजे कसं आपला ढोकळा लवकर तयार होणार आहे. आता हे 10 मिनटं झालेले आहेत आणि यामध्ये आपण आता हे जे इनोची पुडी आहे ना, इनोची पुडी आपण मिक्स करणार आहोत. पूर्ण टाकणार आहे का? पूर्ण एक इनोची पुडी आपण याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. अरे यार, मग माझं कसं काय लाल होते हे इनो टाकल्या. तर आता ही इनोची एक पुडी आहे. आपलं बॅटर तुम्ही बघितलेलं आहे. माझ्या हाताने टाकून पाहू का? बरं बघू लाल होते का? तुझ्या हाताने जर टाकलं तर कदाचित ते लालच होणार. तुला एकच सांगते की हळदीचं जे प्रमाण आहे ढोकळ्यामध्ये टाकतात ना, ते अगदी चिमूटभर असावं. जास्त हळद टाकली आणि इनो टाकलं की ते लाल होतं. तर आपण बघा ह्याच्यामध्ये इनो टाकणार आहे आणि ह्या इनोवर आपण आहे ना थोडंसं पाणी ओतणार आहे, म्हणजे असं ॲक्टिव्ह होणार आहे ती. तर झालं. आणि हे आपण खूप छान असं मिक्स करून घेणार आहे. आता त्याला खूप फेटून घ्यायचं, म्हणजे जो आपला इनो आहे ना तो चांगला असा मिक्स होणार आहे. त्याच्यामुळे तुझा जो ढोकळा लाल होतो म्हणते ना, तो होत नाही तू, कारण इनो असा फिरवूनच घेत नाही. त्याला म्हणजे ॲक्टिव्ह होण्यासाठी पण त्याच्यावर थोडंसं पाणी घालावं लागतं. आता हे आपण थोडं 10 मिनटं ठेवलं, त्याच्यामुळे खूप घट्ट असं झालेलं आहे बॅटर. त्याच्यामुळे थोडं आपण बाइंडिंगसाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे, अजून मिक्स करलेलं, म्हणजे घट झालं आहे हे खूप. बरोबर. बॅटर आहे ना, बॅटर जे व्यवस्थित झालं तर ढोकळा हा खूप छान होतो, असं माझं म्हणणं आहे. तर बघा शकता तुम्ही बॅटर कसं झालेलं आहे. आपण याच्यामध्ये इनो मिक्स केलेला आहे. तर मी थोडंसं मिठासाठी टेस्ट करून बघणार आहे. गोष्टावरू नको. मीठ व्यवस्थित झालं का नाही हे मध्ये चेक करावं लागतं. थोडं कमीच टाकलं असेल मी, पण मी वरून मीठ व्यवस्थित टाक, खाण्यामध्ये मजा नाही येणार. हो का? मी तर फक्त खाण्याचाच विचार करते. खाने के लिए तो जीना पड़ता है, क्यों साहेब जी? थोडं मीठ कमी झालेलं आहे म्हणून आपण इथे तसं तर मला आवडत नाही. मी पहिले जेवढं मीठ टाकलेलं असते मी तेवढंच ॲडजस्ट करत असते, पण हिचं म्हणणं आहे म्हणून मी तेवढं अजून ॲड केलेलं आहे. आणि आपलं पाणी गरम झालेलं असेल आता, तर हे बॅटर आपण याच्यामध्ये आता असं घालणार आहोत. सगळं असं बॅटर आपण याच्यामध्ये टाकणार आहे. बघू शकता मित्रांनो कसं बॅटर इडलीच्या भांड्यामध्ये टाकलेलं आहे. खूप छान असं. आपल्याला वेगळं असं भांडं घेण्याची गरज नाही आहे. गरज नाही आहे ढोकळा बनवण्यासाठी. एका छोट्या मुलानं मला ही खूप आयडिया दिलेली आहे. मी आले होते तेव्हा खूप सारा विचार करत होते की ढोकळा करायचा आहे, पण आपल्याकडे भांडं नाही. ते व्यवस्थित पीठ काढून घे ना. तर आपण नाही, आता थोडंसं कसं हे राहणारच आहे खाली, त्याच्यामध्ये पाणी ओतून ते आपलं खूप पातळ होणार. बघू शकता मित्रांनो हे बॅटर तयार झालेलं आहे. भांड्यामध्ये बॅटर ओतलेलं आहे आणि खूप छान असं ते पसरट आहे. खूप छान आहे. याच्यामध्ये ढोकळा तयार होणार आहे आपला. आता आपलं पाणी बऱ्याचपैकी छान गरम झालेलं आहे. बघा कसं पाणी गरम झालेलं आहे, खूप छान. आता त्याला वाफ घ्यायला, आता हे भांडं आपण नाही ना ते असं या पाण्यावर असं ठेवणार आहे आणि याच्यावरती हे झाकण आपण असं लावणार आहे, म्हणजे याची वाफ आपण बाहेर जायला नको. आणि याच्यावर आपण जो आहे ना हा छोटा परत आहे हा ठेवणार आहे, म्हणजे पाण्याची वाफ जी आहे ना ही बाहेर जायला नको. तर आता आपण हा 15 ते 20 मिनिटासाठी मंद आचेवरती आपण हा ढोकळा तयार करायला ठेवणार. तर आता 15-20 मिनिटं आपण रेस्ट घेऊया. ढोकळा आरामशीर बनवूया. तर बघू शकता मित्रांनो आता आपला ढोकळा तयार झालेला आहे. स्पंजी स्पंजी. फुगला नाही वाचा. फुगला नाही म्हणते. परत एकदा आपण त्याला टाकून ठेवूया.